नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, सखीच्या स्वयंपाकघरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बाळ 6 महिन्यांचं झालं की सर्वात आधी पडणारा प्रश्न म्हणजे बाळाला वरचं अन्न सुरू करायचं आणि आपण त्यामध्ये काय काय देऊ शकतो। तर फळांची प्युरी हा एक उत्तम पर्याय आहे आणि त्याच करता आजचा आपला व्हिडिओ आहे। चला तर मग वेळ न घालवता करूया सुरुवात। इथे मी मोठ्या आकाराचं सफरचंद या प्रकारे कट करून घेतलेला आहे। मोठेच तुकडे करून घ्यायचे आहेत, बारीक तुकडे करण्याची गरज नाही। आता हे आपण वाफवून घ्यायचे आहेत। त्याकरता मी इथे एक भांडं घेऊन त्यामध्ये 2 ग्लास पाणी घेतले आणि या प्रकारे आपल्याला स्टँड ठेवायचं आहे। आता यावरती मी एक पातेलं ठेवले, तुम्ही कोणतेही भांडं ठेवू शकता आणि यामध्ये सर्व सफरचंदचे तुकडे टाकायचे आहेत। यामध्ये जराही पाणी टाकायचं नाही, आपल्याला हे पूर्णपणे वाफेवरच शिजवून घ्यायचे आहेत। आता गॅस चालू करायचा आहे आणि यावर झाकण टाकून घ्यायचं आहे। एक 10 मिनिटांमध्ये आपले सफरचंद वाफवून होतात। आता झाकण काढून घेते। इथे बघू शकता तुम्ही सफरचंद आपले व्यवस्थित असे वाफवून झालेले आहेत। थोडे आपण सुरीने असे चेक करून घ्यायचे। आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड करायला ठेवते। थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत। तोपर्यंत आपण दुसऱ्या फ्रूटची पेस्ट करून घेऊयात। आता मी इथे पेरचे तुकडे करून घेतलेले आहेत, या प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा सफरचंदाप्रमाणेच वाफवून घ्यायचे न पाणी घालता। झाकण घालून घेते। फक्त सफरचंद वाफवण्यासाठी आपल्याला जिथे 10 मिनिटं लागतात तिथेच आपल्याला पेर वाफवण्यासाठी 15 मिनिटं लागतात, कारण सफरचंदपेक्षा पेर हे थोडं आतून कडक असतं। आता सफरचंद थंड झालेलं आहे, याची आपण प्युरी करून घेऊयात। हे मी मिक्सरला लावून घेते। आता इथे आपली ॲपल प्युरी तयार झालेली आहे। बघू शकता किती छान प्युरी तयार झाली। लहान मुलं अगदी आवडीने खातात। काढून घेऊयात। आता आपले पेर सुद्धा वाफवून झालेले आहेत। हे सुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड करायला ठेवायचे आहेत। आता पेर थंड होईपर्यंत आपण पपयाची प्युरी करून घेऊयात। आता इथे मी पपयाची साल काढून या प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत। छान अशी पिकलेली पपई घ्यायची आहे। हे आपण आता मिक्सरला फिरवून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। लक्षात ठेवा, कोणत्याही प्युरीमध्ये आपल्याला साखर घालायची नाही। मिक्सरला फिरवून घेतलं। इथे बघू शकता, वा मस्तच खूप छान अशी प्युरी तयार झाली आहे। कोणतीही प्युरी ही फ्रेशच करून मुलांना द्यायची आहे, जास्त वेळ लागत नाही। पेर सुद्धा आता थंड झालंय, आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते सुद्धा मिक्सरला लावून घेऊयात। व्हिडिओ जर उपयोगी असेल आणि आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आता इथे आपली प्युरी तयार झाली आहे, बघू शकता तुम्ही। हे सुद्धा एका वाटीमध्ये मी काढून घेते। लक्षात ठेवा, आपण हे लहान मुलांसाठी करतोय त्यामुळे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपण केळीची पेस्ट बघूयात। इथे मी 2 केळांचे या प्रकारे काप करून घेतलेत। यापेक्षा सुद्धा बारीक काप करायचे असतील तरी तुम्ही करून घेऊ शकता। आता हे काप आपल्याला या प्रकारे मॅश करून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता, या प्रकारे मॅश करून आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। बाळाला चावता येत नाही, त्यामुळे घशामध्ये अडकलं नाही पाहिजे। आता ही पण आपण वाटीमध्ये काढून घेऊयात। आपल्या 4ही फळांच्या पेस्ट तयार झालेल्या आहेत। अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।